नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 याबद्दल आपण प्रसिद्धीपत्रक आणि जाहीर प्रकटन जे आहे ते आपण पाहणार आहोत। तर पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यातर्फे हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 म्हणजेच महा TET 2024 घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून ही परीक्षा दिनांक 10/11/2024 रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे। तर हे प्रसिद्धीपत्रक आहे। तर पहा, 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की शिक्षक होण्यासाठी TET ही अगोदर असते, त्यानंतर टेट परीक्षा होत असते। तर या परीक्षेची संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या तुमचं mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तर ऑनलाईन अर्ज भरणे आणि परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ, इतर सविस्तर माहिती तुम्हाला तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आला आहे। तर तुम्हाला संकेतस्थळास नियमित भेट द्यायची आहे आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 9/9/2024 पासून सुरू आहे आणि 30/9/2024 अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील। तर ठीक आहे, ते हे डेट दिलेली आहे पहा। ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची कालावधी 9 तारखेपासून चालू झालेला आहे आणि ते 30 तारखेपासून 30/9/2024 पर्यंत आहे। त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घ्यायची तारीख ही 28/10/2024 आहे आणि 10/11/2024 पर्यंत आहे। तर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि वेळ दिलेला आहे पहा, तुमचा टाईमसुद्धा दिलेला आहे इथं पेपर 1चा आणि 2चा। तर वेळ हे सकाळी 10:30 वाजल्यापासून तर 1 वाजेपर्यंत तुम्हाला इथं परीक्षा असणार आहे पेपर फर्स्टसाठी आणि सेकंड पेपर तुमचा जो आहे तो 2 ते 4:30 वाजेपर्यंत असणार आहे दुपारच्या वेळेला। तर 10/11/2024 या दिनांकाला तुमची एक्झाम होणार आहे। हे होतं तुमचं प्रसिद्धीपत्रक। त्यानंतर आता एक जाहीर प्रकटनसुद्धा आलेलं आहे, ते डिटेलमध्ये आपण पाहूया। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET बद्दल इथं सांगण्यात आलेलं आहे पहा। शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थी करून अर्ज मागविण्यात येत आहेत। तर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची कालावधी आहे 9/9/2024, 30/9/2024। प्रिंट काढून घेण्याची तारीख 28/10/2024, 10/11/2024। तुमचा पेपर फर्स्ट जो आहे ते वेळ आताच सांगितलेला आहे 10:30 ते 1 पर्यंत आणि दुपारून सेकंड पेपर जे आहे 10/11 त्याच दिवशी दुपारी 2 ते 4:30 पर्यंत तुमचा पेपर असणार आहे। तर तुमचं डिटेलमध्ये माहिती, तुमचं वेळापत्रक हे mahatet.in संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे। तर तुम्हाला इथं खाली टिप्स दिलेल्या आहेत, ते आपण वाचूया, पाहूया डिटेलमध्ये काय म्हटलेलं आहे। परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकालविषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदच्या वेबसाईट mahatet.in वर उपलब्ध आहे आणि त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा असं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। प्रत्येक सूचना हे तुम्ही काळजीपूर्वक वाचूनच तुम्ही तिथं अर्ज भरा। अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी 10वी 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी तुमचे मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी। स्कॅन केलेल्या नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी स्वय घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असल्याने सोबत ठेवावे आणि सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराशी संपर्क, ईमेल, SMS तुम्हाला सुविधा याद्वारे होऊ शकतील। तर त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा। पेपर फर्स्ट म्हणजे प्राथमिक स्तर आणि पेपर सेकंड उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी तुम्हाला
विकल्प निवडायचा आहे. परीक्षा बैठक व्यवस्था आहे, एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. तिथं तुम्हाला ऑप्शन देण्यात येईल, तुमचा फर्स्ट पेपर निवडायचा आहे का तुम्हाला दोन्ही एक्झाम द्यायचा आहे. तसं जर असेल तर तुम्हाला एकच केंद्र देण्यात येणार आहे परीक्षेसाठी, म्हणजे तुमचं धावपळ होणार नाही. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल, ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही आणि परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे, इथं अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जातील. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुम्हाला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राची प्रती जोडण्याची आवश्यकता तुम्हाला नाही. तर तुम्हाला तिथं ऑनलाईन फक्त तुम्हाला मार्क्स वगैरे टाकायचे आहे, तुम्हाला कुठलेही कागदपत्र जोडायचे नाही, आवेदनपत्र. ठीक आहे, तर जमा करायची आवश्यकता नाही आहे कुठल्या शिक्षण अधिकारी वगैरे इकडे, कारण अगोदर तसं होतं. आपल्याला शिक्षण अधिकारी फॉर्म भरून सुद्धा सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जमा करायची गरज पडत होती, पण आता तसं नाही आहे. तर मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेत तात्पुरत्या प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, निकालानंतर शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. आणि प्रमाणपत्र जे पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. आणि ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहिती व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवाराची रद्द करण्यात येईल. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे, जर तुम्ही एकापेक्षा जास्त जर पहिला चुकला, दुसरा चुकला, असं जर करत जर तुम्ही फॉर्म भरलात तर त्यामध्ये तुमचा शेवटचा जो फॉर्म असेल तोच ग्राह्य धरण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. तर तुमचे तिथं तुमचे पैसेसुद्धा व्यर्थ जातील. त्यासाठी तुम्ही एकच फॉर्म भरा, काळजीपूर्वक भरा, लक्ष देऊन भरा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा आणि नंतरच फॉर्म भरा. आणि सन 2018-19 TET गैरप्रकारांना समाविष्ट असलेल्या उमेदवाराची यादी MSc.Pune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. ठीक आहे, तर प्रत्येक उमेदवारांसमोर यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी. चुकीची असल्याची माहिती जर निर्देशनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादन रद्द करण्याचा अधिकार परिषदेकडे राहील. तसेच 2018-19 मध्ये समाविष्ट असून खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. आणि संकेतस्थळावर सर्व प्रकारचे बदल वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. ठीक आहे, तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. दूरध्वनीद्वारे तुमचं सहाय्य उपलब्ध वेळ सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. आणि तुमचं सविस्तर माहितीकरिता संकेतस्थळ तुम्हाला maha.tet.in इथे तुम्हाला भेट देऊन तुमचं डिटेलमध्ये तुम्हाला भेटेल. नाही तुम्ही अर्ज करून घ्या. TET शिवाय तुम्हाला टेट देता येणार नाही, कारण TET ही खूप महत्त्वाची आहे. तरच तुमची जर इच्छा असेल, तुम्ही शिक्षक होण्याचं पात्र असाल तरच तुम्हाला शिक्षक निवडण्यास येणार आहे. त्यासाठी TET फार महत्त्वाचे आहे. बरेच खरं तर TET एक हेच आहे, म्हणजे पात्रता परीक्षा आहे, पण बरेच जण इथे अडकलेले आहेत. अगोदर D.Ed करा 2.5 वर्ष, त्यानंतर एंट्रन्सशिप ते कॅन्सल, त्याच्यानंतर TET, त्यानंतर टेट. हे एक लांब प्रोसेस झालेली आहे, पण त्याला आता विकल्प नाही, पर्याय नाही, ते तुम्हाला द्यावेच लागेल. तर TET अगोदर, त्यानंतर टेट असेल आणि जेव्हा जागा निघतील तेव्हा तुमचं तिथं सिलेक्शनसाठी तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला तिथं जॉईनिंग होईल.
हे होते डिटेलमध्ये एक या वर्षाची 2024मध्ये TET होणारी जाहिरात. TET तुमचं फॉर्म चालू झालेले आहे, तुम्ही फॉर्म भरून घ्या. शिक्षक पात्रता परीक्षा हे महत्त्वाचं आहे. तुम्ही विनाअनुदानित शाळेमध्ये सुद्धा TET अनिवार्यच झालेला आहे. त्यासाठी फॉर्म भरा, एक्झाम द्या, अभ्यास करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.